inspiration in term of a human, okay, in term of a human, respiratory system brings about inspiration, expiration, and an exchange of gases in the lungs. Now can see in this diagram, what is the meaning of inspiration? That is called it as an inhalation. At the time of inspiration, fresh air is going inside our lung. That process is called it as an inspiration. What is the meaning of expiration? That is exhalation. That air in our lungs that will be going outside, that is called it as an expiration or exhalation. Now the last part is exchange of gases in the lungs. Now you can see that in a lungs there is a small tube-like part, grapes-like part, that is called it as a alveolus and alveoli, which you can see in this diagram. ओके, बलून लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्या बलून लाईक स्ट्रक्चरच्या वरती आर्टरी आणि वेनचं सप्लाय. जेव्हा इन्स्पिरेशनच्या वेळी एअर मध्ये जात आहे, मग ते एअर ह्या ज्या आर्टरी आणि वेन मध्ये ब्लड आहे त्या ब्लड मध्ये का होणार आहे, मिक्स होणार आहे. So this is called as an exchange of gases. Okay, so in a human, respiratory system brings about the inspiration, expiration, and exchange of gases in the lungs. Now the next part, these are then transported by blood from lungs to the different tissue and parts of body. Okay, एकदा ब्लड मध्ये मिक्स झालं, एक्सचेंजच्या वेळी काय झालं, आपल्या बॉडीमध्ये ब्लड मध्ये मिक्स झालं. ब्लड मध्ये मिक्स झाल्यानंतर ते ब्लड परत हार्ट मध्ये जाणार आहे, लेफ्ट साइड वाला हार्ट, आणि लेफ्ट साइड वाला जे हार्ट आहे तिकडून त्या ओपनिंग मधून ते कुठे जाणार आहे, इच अँड एव्हरी पार्ट्स ऑफ द बॉडी अँड इनसाइड द टिश्यू अँड सेल. सेल आणि टिश्यू मध्ये काय होणार आहे, ते ट्रान्सपोर्ट होणार. नाउ द नेक्स्ट पार्ट, आणि मग सेल आणि टिश्यू मध्ये गेल्यानंतर मग तिकडे ते ऑक्सिजन वगैरे मिक्स होणार आणि तिकडून परत CO2 ब्लड मध्ये. नाउ द रेस्पिरेटरी सिस्टम अँड इन अ ह्युमन इज डिवायडेड इनटू two part, that is upper respiratory system and lower respiratory system. आपल्या बॉडी मध्ये जे रेस्पिरेटरी सिस्टम आहे ह्युमनचं, हे दोन पार्ट मध्ये डिवाइड झालं. अपर रेस्पिरेटरी सिस्टम दॅट इज स्टार्टिंग विथ द नोज, नेझल, त्याच्यामध्ये जे फॅरिंग्सचं पार्ट आहे. सो दिस 3 पार्ट आर इन्क्लुडेड इन दॅट, आणि प्लस किंवा नोज आणि थ्रोटचं जे पार्ट घेतलं, सो दॅट विल बी इन्क्लुडेड इन अपर रेस्पिरेटरी सिस्टम. Then the part which is started with the larynx, then trachea, and all the part that is lungs, bronchi, all this part is called as a lower respiratory system. मग तेच दिलं बघा ह्याच्यामध्ये, upper respiratory system having an external nares, nose, nasal cavity, internal nares, nasopharynx, then nose, throat, and associated structure. लोअर रेस्पिरेटरी सिस्टम रिफर्स टू लॅरिंग्स, जे की आपण म्हणतो साऊंड बॉक्स. दॅन कुठे जाणार तिकडून एअर, ट्रकिया, ट्रकिया मधून परत ब्रोंकाय, ब्रोंकाय मधून परत ब्रोंक्युल्स, अँड देन लंग्स मध्ये एंटर होणार. सो दीज आर द 2 पार्ट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम इन द ह्युमन. हा, तो थोडंसं लक्षात ठेवा. मी आता जेव्हा हे जे टॉपिक्स वगैरे घेतलं तर त्याच्यामध्ये तुमच्या बुक मध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम साठी हा एकच डायग्राम दिलेला आहे. ह्याच्यानंतर मी थोडंसं त्याला समजवण्यासाठी ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. तर ते सर्व डायग्राम जे तुमच्या बुक मध्ये मिळत नाही ते तुम्हाला एक्झाम मध्ये ड्रॉ नाही करायचं. जर त्यांनी विचारलं तर रेस्पिरेटरी सिस्टीम समजा क्वेश्चन 4 मार्कासाठी विचारलं, तर हा चॅप्टर तर फार मोठा आहे, टॉपिक फार मोठा आहे. मग अशा वेळी एक तर काहीतरी छोटस पार्ट विचारलं जाऊ शकते, लाईक अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम ऑर्गन अँड देअर डायग्राम. म्हणजे तुम्हाला हे फक्त डायग्राम ड्रॉ करावं लागणार 2 मार्कासाठी, आणि रायटिंग पार्ट. फक्त रायटिंग पार्ट विचारलं मग हे थोडंसं मोठं विचारलं जाऊ शकते, मग त्यावेळी तुम्हाला डायग्राम काढायची गरज आहे. पण डायग्राम लक्षात ठेवा, जर काही विचारलं तर तुमच्या बुक मध्ये जे डायग्राम आहे तेच विचारलं जाणार, बुक मध्ये नाही, त्याला सोडून काहीच डायग्राम नाही. मी हे जे पीपीटी हे केलंय त्याच्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी काही ऍडिशन मध्ये फारसे डायग्राम ह्याच्यामध्ये ऍड केले की तुम्हाला थोडंसं कळलं पाहिजे. पण ते डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये अपेक्षित मिळत नाही, ते थोडंसं लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त तुमच्या बुक मध्ये जे डायग्राम आहे तेच ड्रॉइंग करून तुम्हाला काढायचं. ओके, सो नाउ वी विल सी द नेक्स्ट पार्ट. सो स्टार्टिंग विथ ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम पार्ट.
जस्ट अ मिनिट, कोणाचा मेसेज आहे? हा, एक्सटर्नल इंटरनल नरेज वगैरे जे पण आहे ते तुम्हाला डायग्राम मध्ये मी शो करणार आहे. आता आपण डिटेल मध्ये त्याच्यामध्ये जाणार आहोत. कुणीतरी क्वेश्चन केलेलं की एक्सटर्नल आणि इंटरनल नरेज काय आहे ते पार्ट दाखव. ओके, सो तुम्हाला हे आता मी जस्ट हे तेच क्लिअर करतोय आणि त्याचं डायग्राम पण. एक्सटर्नल नरेज म्हणजे काय? नाउ यू कॅन सी दिस डायग्राम. दिस इज नोज आणि हे जे पार्ट आहे मधलं पार्ट आहे दिस इज कॉल इट ॲज अ नेझल कॅव्हिटी. ही जी ओपनिंग आहे हा, दिस इज कॉल इट ॲज अ एक्सटर्नल नरेज आणि हा जो ओपनिंग आहे इंटरनल साइडला दॅट इज कॉल इट ॲज अ इंटरनल नरेज. मग हे नोजचं वेगवेगळं पार्ट आहे. ओके, आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आता बघणार. सो नाव वी आर स्टार्टिंग विथ द नोज. The nose have a pair of slit-like opening called external nares and nostril for entry of air into a nasal cavity. म्हणजे आपलं हे जे nasal cavity आहे त्याच्यामध्ये नोजला आपल्या बॉडीमध्ये टू ओपनिंग आहे and this opening in a nose is called it as a external nares. म्हणजे हे जे पार्ट आहे that is called it as a external nares. आणि नोजला आपलं ओपनिंग किती आहे पेअर मध्ये, मग ते पार्ट त्यांनी दिलेलं आहे. नाव you can see that a nose in our body that will be divided into a one type of a structure that is called it as a mesenteroid cartilage. Movable type of bone आहे ना, आणि ज्याच्यामुळे काय होते हे जे एक्सटर्नल नरेज आहे ते दोन पार्ट मध्ये डिवाइड झाले. तेच पार्ट दिलाय. The nasal cavity is divided into right and left nasal chamber by a membrane and a cartilage that is called it as a mesenteroid cartilage. Mesenteroid cartilage म्हणजे जे बोन आहे त्याच्यामध्ये मूवमेंट होत आहे. सो इट इज अ वन टाइप ऑफ कार्टिलेज. इट इज अ टाइप ऑफ बोन. नाउ each nasal chamber is now divided into a three part. जे आपलं nasal chamber आहे full part that will be divided into a three part. The first one part is called it as a vestibule. Now what is the meaning of vestibule? So it is a proximal part अबाउट द नॉस्ट्रिल. म्हणजे बघा हे जे एक्सटर्नल नरेज आहे त्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे जे प्रॉक्सिमल पार्ट आहे दिस इज कॉल इट ॲज अ नॉस्ट्रिल. नाउ इट हॅज अ स्किन, हॅज अ हेअर फॉर द फिल्टरिंग एअर अँड ट्रॅपिंग द डस्ट पार्टिकल अँड सस्पेंडेड पार्टिकल in the inhale air. म्हणजे आपण रेस्पिरेशनच्या वेळी whatever air we are taking inside a nasal cavity, if that air consists of particle and dust particle, मग त्यासाठी आपलं हे जे वेस्टिब्युल वाला पार्ट आहे नोजचं ओपनिंगचं that part consists of internally hair like particle. आणि त्या हेअरचं फंक्शन काय आहे, मग ते काय करणार आहे whatever bigger particle which is coming from air into इनहेलेशन एअर, मग त्याला ते काय करणार आहे स्टॉप करणार. म्हणजे हे फिल्टरिंग साठी हेल्प करते. नाउ द सेकंड पार्ट ऑफ द नोज that is respiratory part and conditioner. What is the meaning of that? Now you can see that हे जे nasal cavity चं बघा हे जे bigger part आहे ना this is called as a nasal cavity. Now you can see that in a nasal cavity there is a supply. तुम्हाला हे जे रेड कलरचं ट्यूबल्स दिसते ना, so inside our nasal cavity there is a small capillary of a blood. म्हणजे आर्टरी आणि वेन्स काय आहे त्याच्यामध्ये बिगर सप्लाय आहे. व्हॉट इज द यूज ऑफ दिस पार्ट? मग आपल्या आर्टरी आणि वेन मध्ये ब्लड मध्ये ब्लडचं टेम्परेचर काय आहे हाय आहे. Whatever air we are taking from the atmosphere, they have a low temperature. That low temperature air is converted into a warm. तेच पार्ट दिलं बघा. The middle thin walled highly vascular part. What is the meaning of vascular? They have a supply of blood vessel. जे की तुम्हाला हे डायग्राम मध्ये दिसतंय बघा, ह्याच्यामध्ये हायली वस्क्युलर पार्ट आहे म्हणजे ब्लडचं सप्लाय आहे फॉर वॉर्मिंग अँड मॉइश्चरिंग द इनहेल हेअर. म्हणजे आपण जे एअर मध्ये घेतोय नोज थ्रू ते त्याला काय करते वॉर्म करते. म्हणून बघा याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण देतोय की आपण जर रनिंग केलं मग रनिंगच्या वेळी काय होतं आपल्याला सांगितलं जाते की माउथला क्लोज करून ठेवा. का क्लोज करून ठेवा? जर आपण रनिंग केलं तर आपल्याला तहान फार लागते. का लागतंय? सो ऍट दॅट टाइम वी आर ओपनिंग अवर माउथ ओपन केलं तर जे एअर आहे सराउंडिंगचं त्याचं टेम्परेचर लो आहे आणि ते डायरेक्टली आपल्या ह्याच्यामध्ये एंटर होत आहे. मग ते वॉर्म होत नाही. सो अल्टिमेटली त्यावेळी आपल्याला ड्राय होतं जे पार्ट आहे आणि मग त्याच्यामुळे आपल्याला तहान वगैरे.
ओके. सो ते त्याच्या मागचं थोडंसं हे. ओके. सो व्हॉट इज अ फंक्शन, म्हणजे नोजने घेतल्याने काय फंक्शन आहे, एक तर फिल्टरिंग होतं आणि दुसरं म्हणजे काय होतं या पार्ट मध्ये वॉर्म होते, दॅट एअर टेम्परेचर इज राईज. ओके. सो तेच पार्ट दिले. नाउ द नेक्स्ट पार्ट, olfactory and sensory chamber. What is the meaning of that? So the uppermost part is lined by olfactory epithelium for detection of smell. आपल्याला detection of smell आहे nose through. मग nose मध्ये there is a part. Now you can see that in that diagram, on a upper side of a nasal chamber, there is this yellow color part. You can see in this diagram. This is called it as a olfactory epithelium, which will attach with our brain and which are giving a sense of smell. जे की आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, सेन्स ऑफ स्मेल प्रोव्हाइड करतं. So this is the third part of the nose. Now the next part of a human respiratory system, that is pharynx. Now you can see in this diagram, तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसत असेल बघा, हे आहे नोज. हे बघा, हे वेस्टिब्युलचं पार्ट, एक्सटर्नल नरेज, दॅन वेस्टिब्युल, वेस्टिब्युल नंतर हे पार्ट आहे दॅट इज नेझल कॅव्हिटी. ओके. दॅन आफ्टर दॅट नेझल कॅव्हिटी, नोजचं ओपनिंग, ही एक ट्यूब आहे बघा. सो नोजचं ओपनिंग आणि प्लस हे ओरल कॅव्हिटी म्हणजे आपलं माउथ, दोघांचंही ओपनिंग हे एकाच ट्यूब मध्ये आहे. दिस लॉंगर ट्यूब इज कॉल्ड इट ॲज अ pharynx. ओके. दिस लॉंगर ट्यूब इज कॉल्ड इट ॲज अ pharynx. Now that pharynx is divided into a 3 part. जे ओपनिंग बघा, हे जे ट्यूब आहे, दिस इज, नाउ कैन सी दॅट दिस ट्यूब इज कॉल्ड इट ॲज अ pharynx. नेझल कॅव्हिटीने जे ओपन होतंय तेवढं पार्ट ट्यूबचं म्हणजे एवढं पार्ट, दिस इज कॉल्ड इट ॲज अ नेझोफॅरिंक्स. नेझोफॅरिंक्स म्हणजे नेझल कॅव्हिटी जिकडे ओपन होते ते पार्ट. पॅरिंक्स म्हणजे काय आहे, सो दिस पार्ट, ओके, यू कॅन सी इन दिस डायग्राम दॅट पिक्चर, दिस पार्ट इज कॉल्ड इट ॲज अ नेझोफॅरिंक्स. दॅन ओरल कॅव्हिटी म्हणजे माउथ, माउथचं जे पार्ट फॅरिंग्स मध्ये ओपन होते, सो दिस मच पार्ट इज कॉल्ड इट ॲज अ ऑरोफॅरिंग्स. ओरल कॅव्हिटी, ऑरोफॅरिंग्स. अँड द लास्ट वन पार्ट ऑफ फॅरिंग्स विच इज जॉईंट टू अ लॅरिंग्स, जे की कुठे ओपन होते, लॅरिंग्स मध्ये. सो जे लॅरिंग्सच्या पार्ट मध्ये ओपन होते, दिस पार्ट इज कॉल्ड इट ॲज अ लॅरिंगोफॅरिंग्स. ओके. ते पार्टला नाव काय दिले, लॅरिंगोफॅरिंग्स. मग तेच पार्ट ह्याच्यामध्ये दिले. Pharynx, it is divided into a 3 part. Which are those 3 part? Nasopharynx, oropharynx, and laryngopharynx. Nasopharynx is the uppermost part of the nasal chamber. It leads to oropharynx. म्हणजे ते कुठे ओपन होते, oropharynx म्हणजे ओरल कॅव्हिटीचं जे ओपनिंग आहे फॅरिंग्सचं त्याच्यामध्ये ओपन होते. अँड द oropharynx, हे जर पार्ट आपण बघितलं फॅरिंग्सचं, तर त्याच्यामध्ये ओरल कॅव्हिटीचं पण ओपनिंग आहे आणि नोजचं पण ओपनिंग, दोन्हीही एकच आहे. म्हणजे नेझोफॅरिंग्स आणि प्लस ओरल कॅव्हिटी दोन्हीही एकाच ह्याच्यामध्ये ओपन होते. सो दॅट इज कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. एअर आणि फूड दोघांसाठी कॉमन पॅसेज. दिस कंटिन्यू बिलॉ ॲज अ लॅरिंगोफॅरिंग्स. आणि मग ऑरोफॅरिंग्स कुठे ओपन होते, लॅरिंगोफॅरिंग्स मध्ये ओपन. नाउ वी विल सी दॅट palate bone. What is the meaning of palate bone, which you can see in this diagram? Okay. तुम्हाला हे बघा, nasal cavity मध्ये इस part between the nasopharynx and the oropharynx is a palate bone. Now you can see in this diagram, या डायग्राम मध्ये ह्याला नाव दिलेलं आहे hard palate. Now you can see that हे जे nasopharynx आहे, ओके, आणि हा जो oropharynx आहे, ओके, हे या दोघांमध्ये हे जे तुम्हाला बोन दिसते, that is called it as a palate bone. नोजचं नेझोफॅरिंग्स आणि ओरल कॅव्हिटीचं ऑरोफॅरिंग्स दोघांच्या मध्ये एक बोन आहे. दिस इज कॉल्ड इट ॲज अ पॅलेट बोन, विच यू कॅन सी इन दिस डायग्राम. बघा, हे डायग्राम मी का ऍड केलेलं आहे, कारण की तुमच्या बुकमध्ये हे सर्व डायग्राम मिळत नाही, पण रायटिंग पार्ट आहे आणि डायग्राम थ्रू तुम्हाला थोडंसं हे लवकर कळेल. नाउ द नेक्स्ट पार्ट, द pharynx has a set of lymphoid organ, call it as a tonsil. Now you can see in this diagram. So this part, बघा, तुम्ही जर माउथ जरी ओपन केलं ना, तर तुम्हाला या पार्ट मध्ये, या डायरेक्शन मध्ये एक छोटंसं पार्ट दिसणार.
So this part is called it as a tonsil, which will kill the bacteria. आपण डायजेशन 11th मध्ये जेव्हा आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टडी केलं त्याच्यामध्ये आपण ह्याचं फंक्शन बघितलेलं की whatever food is coming and so that tonsil will produce a one type of substance which will kill that bacteria. म्हणजे बॅक्टेरिया वगैरे असणार त्यांना ते किल करण्यासाठी, म्हणून याला नेम पण तसंच दिले, दॅट इज लिम्फॉइड ऑर्गन. Okay, so that will kill that bacteria. So this is tonsil. हे part जे दिलेला आहे, this is, you can see in this diagram, this is tonsil. Now the next part is larynx. Okay, हे मी तुम्हाला डायग्रामॅटिकली दाखवतो बघा. हे जे डायग्राम आहे ते तुमच्या बुक मधलं आहे, पण त्याच्यापेक्षा दुसरं जे डायग्राम आहे ते तुम्हाला थोडं अजून समजणार, ते मी तुम्हाला जस्ट दाखवतो बघा. एक मिनिट. ओके, नाउ कॅन सी दिस डायग्राम. या डायग्राम मध्ये अजूनही क्लिअर होते बघा. परत मी तुम्हाला सांगतो बघा. हे नोजचं ओपनिंग, हे नोजचं ओपनिंग जिकडे फॅरिंग्स मध्ये ओपन होते दॅट इज नेझोफॅरिंग्स. ओरल कॅव्हिटीचं ओपनिंग ऑरोफॅरिंग्स. आणि मग हे जे फॅरिंग्स आहे लॅरिंग्स कडे येते, दिस इज कॉल्ड इट ॲज अ लॅरिंगोफॅरिंग्स. नाउ कॅन सी दॅट फूडला कंडक्ट. आता लॅरिंग्स कडे गेल्यानंतर ना लॅरिंग्स जे पार्ट आहे ते फक्त एअरला कंडक्ट करणार आणि दुसरं पाईप जे आहे ते फक्त फूडला कंडक्ट करणार, दॅट इज इसोफिगस. लक्षात ठेवा, जे लॅरिंग्स जे फूडला एअरला कंडक्ट करते ते अप्पर साइड म्हणजे पुढच्या साइडला, आणि त्याच्या बॅकच्या साइडला काय आहे, सो ऑन अ बॅक देर इज अ प्रेझेन्स ऑफ इसोफिगस जे की फूडचं हे करणार. सो नाउ कॅन सी इन दिस डायग्राम, हे लॅरिंगोफॅरिंग्स या पार्ट मध्ये ओपन होते and this tube is called it as laryngopharynx. Larynx, this is called it as larynx, which is also called it as a sound box and voice production. कारण की हे जे पार्ट आहे ते आपल्या बॉडी मध्ये व्हॉइसचं प्रोडक्शन करतात. So this part is also called it as a voice. So now we will see that part. Okay, तुम्हाला जर क्वेश्चन विचारलं आणि डायग्राम विचारलं तर लक्षात ठेवा, तुम्हाला हे जे बुकचं डायग्राम आहे ते ड्रॉ करावं लागणार. हे पण इझी आहे, बट त्याच्यामध्ये जे मला सांगायचं होतं ते नव्हतं. सो नाउ कॅन सी दॅट द लॅरिंग्स इज ऑल्सो कॉल्ड इट ॲज अ व्हॉइस बॉक्स बिकॉज इट विल प्रोड्युसिंग अ साऊंड इन अवर बॉडी, आर हेल्पिंग इन अ साऊंड प्रोडक्शन. नाउ larynx is a part of respiratory tract which contain vocal cord for sound production. हे जे पार्ट आहे त्याच्यामध्ये vocal cord म्हणून एक ऑर्गन आहे जे की आपल्या बॉडी मध्ये साऊंडचं प्रोडक्शन करतात. ओके, नाउ which you can see in this diagram. हे जे पार्ट आहे बोनच्या ह्याच्यामध्ये, so this is called it as epiglottisच्या लोअर डायरेक्शन मध्ये. नाउ the larynx extends from, स्टार्टिंग कुठे होतं आणि एंडिंग कुठे होतं. सो लॅरिंग्स एक्सटेंड फ्रॉम लॅरिंगोफॅरिंग, जे की तुम्ही डायग्राम मध्ये पण बघितलं, विच यू कॅन सी दिस डायग्राम. लॅरिंग्सचं जे पार्ट आहे ते कुठून स्टार्ट होते, सो दिस पार्ट इज कॉल्ड इट एज अ लॅरिंगोफॅरिंग. सो लॅरिंग्स एक्सटेंड फ्रॉम लॅरिंगोफॅरिंग्स, लॅरिंगोफॅरिंग्स पासून स्टार्ट होते. अँड द हायलॉइड बोन मध्ये काय आहे त्याच्यामध्ये, नाउ कॅन सी दॅट हायलॉइड बोन पासून काय होते, हे बोन आहे बघा जिकडून हे पार्ट स्टार्ट होते, दॅट इज कॉल्ड इट एज अ लॅरिंगोफॅरिंग्स और हायलॉइड बोन. सो larynx extend from laryngopharynx and the hyaloid bone to the trachea. आणि मग कुठे एंड होतंय, ट्रकिया मध्ये एंड होते, जे की आपण पुढे बघणार. यू कॅन सी दिस डायग्राम. हे जे पार्ट आहे लॅरिंग्सचं लोअर डायरेक्शन मध्ये ते कुठे ओपन होते, ट्रकिया मध्ये ओपन होते. नाउ इट इज हॉलो tubular structure. It is made up of its wall is made up of cartilage plate held by a membrane and muscle. ते जे वॉल आहे त्याचं जे वॉल आहे लॅरिंग्सचं त्याच्यामध्ये कार्टिलेजचं प्लेट आहे आणि विथ मेम्ब्रॅन ऑफ मसल्स. इंटरनली इट इज लाईन बाय अ पेअर ऑफ फोल्ड ऑफ इलास्टिक वोकल कॉर्ड. बिकॉज ऑफ दॅट दे आर प्रोड्युसिंग अ साऊंड. ओके, त्याच्यामध्ये इंटरनली 2 फोल्डचं मस्क्युलर फ्लॅप आहे, जे की आपण पुढच्या डायग्राम मध्ये पण बघणार आहोत. सो दिस इज कॉल्ड इट एज अ वोकल कॉर्ड आणि जे की व्हॉइसचं प्रोडक्शन करते. व्हॉइस इज प्रोड्युस्ड बाय पॅसेज ऑफ एअर बिटवीन द वोकल कॉर्ड. म्हणजे हे जे लॅरिंग्स आहे त्याच्यामध्ये जे वोकल, यू कॅन सी इन दिस डायग्राम. आपण आता जे वोकल कॉर्ड बघितलं, तुम्ही बघा हे जे लॅरिंग्स आहे, लॅरिंग्सचं जे अप्पर पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता दिस ऑर्गन इज कॉल्ड इट एज अ वोकल कॉर्ड which will producing a sound. So voice is produced by, म्हणजे फक्त लॅरिंग्सच व्हॉइस प्रोड्यूस करू शकतं असं आहे का, नाही.
सो माउथचं जे लिप आहे प्लस टंग बघा, आपण टंगला अप्पर डाऊनवर्ड केलं, आपण वेगवेगळे अक्षर बोलतोय आणि मग टंगचं मुवमेंट होतंय. सो टंग पण हेल्प करते. सो व्हॉइस इज प्रोड्यूस्ड बाय पॅसेज ऑफ एअर बिटवीन द वोकल कॉर्ड अँड द मॉड्युलेशन क्रिएटेड बाय टंग. टंगचं मुवमेंट, टीथ, लिप्स अँड नेझल कॅव्हिटी. आपलं जे नोज आहे तेही थोडंसं इम्पॉर्टंट आहे. म्हणून बघा काय होतं, आपलं सर्दी वगैरे झाली, माउथ तर ओपनच असते ना, मग तरी पण आवाज चेंज होते ना, लगेच लोकांना कळते का, कारण की आपलं जे नेझल चेंबर आहे ते पण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. नाउ द लॅरिंग्स ओपन इनटू लॅरिंग्स ओपन इनटू laryngopharynx through a slit like opening that is called it as a glottis. Now you can see this diagram. तुम्हाला हे जे वोकल कॉर्ड दिसते, वोकल कॉर्ड वरती एक ओपनिंग असतं. हे थोडंसं बघा, हेच डायग्राम इकडे थोडंसं हाय डेफिनेशन मध्ये दिलंय, मे बी तुम्हाला थोडंसं स्मॉल दिसत असेल मोबाईल मध्ये, विच यू कॅन सी दॅट हे जे लॅरिंग्सचं ओपनिंग आहे, ओके, त्या लॅरिंग्सच्या ओपनिंग मध्ये परत त्याच्यावरती साईडला, वोकल कॉर्डच्या साईडला फ्लॅप लाईक स्ट्रक्चर आहे, स्लिट लाईक ओपनिंग आहे, and this opening in the vocal cord is called it as a glottid. आणि ग्लॉटिड वरती, यू कॅन सी इन दिस डायग्राम, हे जे ग्लॉटिड किंवा वोकल कॉर्ड आहे त्याच्यावरती बघा हे फ्लॅप लाईक स्ट्रक्चर आहे, जे की त्याला ओपन करते आणि क्लोज करते ऍट द टाइम वेन एव्हर वी आर इटिंग अ फूड. जेव्हा आपण फूड ईट करतो त्यावेळी काय करते, कुणाचा तरी व्हिडिओ ऑन झालाय, नाव दाखवत नाही मी, जस्ट अ मिनिट स्टुडंट्स. स्टुडंट्स थोडंसं लक्षात ठेवा, तुमचं व्हिडिओ ऑन झालं तर मला लगेच स्क्रीनवर दिसतं आणि मग स्क्रीनवरती काय लिहिलंय ते मला वाचता येत नाही किंवा मला काय सांगता येते. ओके, सो सीएल ऑफ लिसन हिम. सो आपण होते ग्लॉटिड्स वर. सो वोकल कॉर्डला जे ओपनिंग आहे, म्हणजे लॅरिंग्सला जे ओपनिंग आहे, सो दिस ओपनिंग इज कॉल्ड इट ॲज अ ग्लॉटिड. आणि ग्लॉटिड वरती एक फ्लॅप लाईक स्ट्रक्चर आहे जे की ओपन होणार आणि क्लोज होणार ऍट द टाइम ऑफ फीडिंग. म्हणजे आपण जेव्हा फीड करतोय त्यावेळी ते फूड कुठे नाही गेलं पाहिजे, लॅरिंग्स म्हणजे आपलं जे रेस्पिरेटरी ट्रॅक आहे त्याच्यामध्ये गेलं नाही पाहिजे. सो दॅट एपिग्लॉटिड इज क्लोज. म्हणजे हे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय बघा, हे एपिग्लॉटिड आहे, ते का होणार आहे, क्लोज होऊन जाणार. तेच दिलंय. द ओपनिंग ऑफ अ ट्रकिया और अ वाइन पाइप is guarded by a leaf-like flap that is called it as a epiglottis, which you can see in this diagram, जे की close होता है. It prevents the entry of food into trachea. What is the function? So at the time of feeding, if we are talking, okay, so at the time of that feeding, that food is not going inside the trachea because that epiglottis is closed. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय बघा, आपण जेव्हा फीडिंग करतोय आपल्याला ठसका वगैरे काय लागते, कारण की आपण फिडिंगच्या वेळी दोन कामं एकदाच करतो, फिडिंग पण करतोय आणि आपण काय करतो, कुणाबरोबर बोलतोय. सो अल्टिमेटली काय होणार आहे, वेन वी आर गिव्हिंग अ मेसेज ऑफ टॉकिंग, सो अल्टिमेटली एपिग्लॉटिड काय होणार, ओपन झालं तर अल्टिमेटली ते फूड कुठे जाऊ शकतं, ट्रकियामध्ये. सो प्रिव्हेंट दॅट. मग त्यावेळी काय होणार, आपलं जे ट्रकियामध्ये एअर आहे ते एकदम फोर्सफुली त्याला बाहेर काढून टाकणार आहे. सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ ठसका वगैरे जे लागतं, का लागतं, सो वी डोंट टॉक ऍट द टाइम ऑफ फीडिंग. फीडिंगच्या वेळी आपण टॉकिंग नाही केलं पाहिजे, ते ह्याचं मेन फंक्शन. कारण की बघा त्याला बरोबर माहिती आहे, ब्रेनला मेसेज बरोबर माहिती आहे की आपण फीडिंग करतोय, मग त्यावेळी एपिग्लॉटिड तो क्लोज करतोय, पण आपण स्वतःहूनच बोलतोय, मग ते काय होतंय, ओपन होतंय. नाउ द नेक्स्ट पार्ट इज ट्रकिया, that is, just a minute, okay, next part is trachea, which is also called it as a wine pipe because they will transfer the air into a lungs. So you can see in this diagram that bigger part is called it as a trachea, which is starting with the larynx, जे की larynx ने start होते आणि कुठे ओपन होते, lungs मध्ये ओपन होते with the help of bronchi. Now trachea is a long tube of 10 to 12 centimeter in a length. जर लेंथ वाइज आपण घेतलं तर फुल ट्रकिया 10 to 12 सेंटीमीटर. स्टार्टिंग पॉइंट दिलेला आहे. इट रन्स थ्रू अ नेक, नेक मधून स्टार्ट होते
इन अ फ्रंट ऑफ अ इसोफिगस, इसोफिगसच्या पुढे आहे बरोबर ट्रकिया, बरोबर आहे. मी तुम्हाला आधीच डायग्राम मध्ये दाखवलं की जे इसोफिगस आहे ते बॅकवर्ड डायरेक्शन आणि त्याच्या पुढे ट्रकिया आहे. सो इन अ फ्रंट ऑफ इसोफिगस अँड एक्सटेंड इनटू अप टू अ मिडल ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी, म्हणजे आपलं थोरॅसिक कॅव्हिटी जे आहे त्याच्या मिडल पर्यंत जाते. Now, when you taken a TS of that trachea, जर आपण ह्या ट्रकियाचं ट्रान्सवर्स सेक्शन आणि स्लाइड घेतलं तर now can see that the trachea consists of C type cartilage ring. मग तेच दिलंय, it is supported internally by C shape 16 to 20 ring of cartilage which prevent and collapse the trachea. What is the meaning of that? बघा तुम्ही बघितलं असणार बोरिंग वगैरे आपण ऑन करतो किंवा क्लोज करतोय, मग आपण जे पाईप रबरवाले यूज करतो, मग त्याच्यामधून जेव्हा पाणी जातं ना, जेव्हापर्यंत बोरिंग ऑन आहे तेथपर्यंत ते पाईप कसं असतं, हार्ड असतं, कारण की पाणी जातंय. जसं आपण क्लोज केलं मग त्याचं साईज काय होतंय, कोलॅप्स होऊन ते एकदम हे होत. सो दिस सी टाईप जे रिंग आहे कार्टिलेज दॅट विल प्रिव्हेंट दॅट ट्रकिया फ्रॉम कोलॅप्सिंग, म्हणजे ह्याचं जे साईज आहे ते इंटॅक्ट ठेवण्यासाठी हे काय आहे, रिंग ऑफ सी टाईपचं रिंग आहे, जे की त्याला इंटॅक्ट साईज मध्ये ठेवतंय. आणि हे कार्टिलेजचं आहे, मुवमेंट वाला थोडंसं बोन आहे असं सांगू शकतो. नाउ द नेक्स्ट पार्ट, द ट्रकिया इज लाइन इंटरनली विथ सिलिएटेड स्पुडोस्ट्रेटिफाइड एपिथेलियम. सिलिएटेड मीन्स दॅट ट्रकिया जे ट्रकिया आहे त्याच्यामध्ये इंटरनल साइड मध्ये एपिथेलियम आहे, बट कुठल्या टाइपचं एपिथेलियम आहे, सो दिस एपिथेलियम हॅव्हिंग अ सिलिया मीन्स हेअर लाईक पार्टिकल लाईक त्यांच्यामध्ये काय आहे, ग्रोथ आहे, प्लस अँड म्युकस ग्लॅन्ड that trap the unwanted particle preventing their entry into the lungs. म्हणजे बघा आपल्याला कफचं प्रोडक्शन होतंय ना आणि मग ते कफ बाहेर येते, म्हणजे हे सर्व काय आहे, सो इन अवर ट्रकिया देर इज अ म्युकस ग्लॅन्ड. फर्स्ट ऑफ ऑल whenever we are taking a air inside, मग त्यावेळी काय होतंय, त्या एअरला फिल्टरिंग आधी आपल्या नोज मध्ये जे नेझल चेंबर आहे तिकडे जे वेस्टिब्युल मध्ये जे हेअर आहे ते त्याला स्टॉप करणार, तिकडे नाही स्टॉप झालं मग नेझल कॅव्हिटी मध्ये स्टॉप होणार, तिकडे नाही स्टॉप झालं तर परत फॅरिंग्सच्या पार्ट मध्ये, तिकडेही स्टॉप नाही झालं तर अल्टिमेटली दॅट पार्टिकल इज गोइंग इनसाइड अवर ट्रकिया. सो ट्रकिया इंटरनली दे हॅव अ म्युकस ग्लॅन्ड, म्हणजे ते स्टिकी सबस्टन्स म्युकसचं प्रोडक्शन करणार अँड इन दॅट म्युकस दॅट पार्टिकल इज ट्रॅप, म्हणजे ते तिकडे स्टॉप होणार. आता ते म्युकस परत पार्टिकल बाहेर पण आला पाहिजे. सो इन एपिथेलियम दे हॅव अ स्पेशल टाइप ऑफ सिलिएटेड एपिथेलियम, आणि त्या सिलियाचं काय होणार आहे, हेअरचं मुवमेंट, सो अल्टिमेटली ते जे म्युकस आहे ते काय होणार आहे, बाहेर येणार, म्हणजे आपल्याला कफचं प्रोडक्शन होतंय आणि जे कफ बाहेर येत आहे मग ते कशामुळे आहे, सो दिस इज नथिंग बट म्युकस ग्लॅन्ड्स अँड सिलिएटेड एपिथेलियम प्रेझेंट इंटरनली ऑन अ ट्रकिया. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दॅट वाइंड पाईप. जस्ट अ मिनिट ऑल ऑफ यू, एक मिनिट. ओके, अजून टाइम आहे तर आपण थोडंसं अजून पुढे जाऊया आणि मग त्याच्यावर नंतर आपण क्वेश्चन वरती येऊ लास्टच्या 10 मिनिट्स. हा अजून वे आहे, अजून आपण 20 मिनिट्स घेऊया आणि नंतर लास्टचं जे 10 मिनिट्स असेल त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन वरती जाऊ. Now we are starting with the next part. You can see in this diagram, this is trachea. Now after that trachea is divided into a small division and a tube that is called it as a bronchi and primary bronchi. Okay, so the trachea divides into right and left primary bronchi, which you can see in this diagram. Here trachea आहे आणि lungs मध्ये गेल्यानंतर that trachea is divided into a two part, that is right and left, and this part is called as a primary bronchi. Now after that primary bronchi je ahe, that is again divided into secondary bronchi, and that secondary bronchi is again divided into a small tube, that is tertiary bronchi, and tertiary bronchi is divided into a small tube, that is bronchioles, and that bronchioles is going inside a alveoli like a grape like structure alveoli with the help of terminal bronchioles. म्हणजे बघा किती परत डिव्हिजन आहे, प्रायमरी ब्रोंकाय, सेकंडरी ब्रोंकाय, टर्शरी ब्रोंकाय
bronchioles and terminal bronchiole. Okay, मग तेच पार्ट दिले बघा. So the trachea is divided into right and left primary bronchi as it reaches the middle of thoracic cavity. Now the next part, the bronchi is supported internally C-shaped incomplete ring of cartilage. म्हणजे आपण ह्याच्या आधी जसं ट्रकिया मध्ये C टाइपचं रिंग लाईक स्ट्रक्चर बघितलेलं. So at the same structure it is also present in a bronchi. ब्रोंकायचं जे पार्ट आहे त्याच्यामध्येही या टाइपचं C शेप मध्ये काय आहे, रिंग ऑफ कार्टिलेज. नाउ बट इनकम्प्लीट. The primary bronchi is divided into secondary and tertiary bronchi which leads into a terminal bronchi ending into alveolar. मग तेच पार्ट आहे बघा, प्रायमरी ब्रोंकाय कशामध्ये डिवाइड होते, सेकंडरी मध्ये. सेकंडरी ब्रोंकाय डिवाइड होते परत स्मॉल ट्यूब, that is tertiary. Tertiary bronchi is divided into bronchioles and after that it is going inside the alveoli with the help of terminal bronchioles. Now the next part of a respiratory system, an organ that is lungs. Now we will see about that lungs. What is the meaning of lungs? How many lungs is present inside our body? A pair of lungs. So lungs is the main respiratory organ of human. जिकडे काय होतंय, रेस्पिरेशनच्या वेळी रेस्पिरेटरी ऑर्गन मध्ये हे मेन ऑर्गन का आहे, कारण की हे काय करते, एअरला एक्सचेंज करते आणि त्याच्यामुळे परत हे एअर जे ऑक्सिजन आहे ते ब्लड मध्ये मिक्स होते. नाउ how many lungs we have? So we have a one pair of spongy movement type elastic lungs are present in a thoracic cavity, that is हे part जे आहे that is thoracic cavity मध्ये. Now each lung is enclosed and protected by a double pleural membrane, outer parietal layer and inner visceral membrane. Now you can see in this diagram, तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसत असणार, हे जे लंग्स आहे, लंग्स वरती बघा हे कव्हरिंग आहे, याच्यामध्ये ब्लू कलर मध्ये दिले. सो लंग्स वरती ब्लू कलरच्या लाइनिंगचं डबल लेयर मेम्ब्रान आहे बघा. हे एक मेम्ब्रान आहे आउटर आणि हे एक मेम्ब्रान आहे इनर. And in between the two membrane there is a fluid and cavity is present, that is called it as a pleural cavity, and this cavity is filled with the fluid that is called it as a pleural fluid. बघा आपण ह्याच्यामध्ये काय बघितलं, लंग्स वरती डबल लेयरचं मेम्ब्रानचं कव्हरिंग आहे जे की त्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते. आउटर लेयर आणि ते मेम्ब्रान म्हणजे प्लुरल मेम्ब्रान. सो आउटर मेम्ब्रान इज कॉल्ड इट ॲज अ परायटल, इनर मेम्ब्रान इज कॉल्ड इट ॲज अ विसेरल. आणि दोन मेम्ब्रानच्या मध्ये एक छोटस गॅप आहे. दिस गॅप अँड cavity is called it as a pleural cavity, and this cavity is filled with one fluid that is called it as a pleural fluid, which will provide a proper structure to the lungs. म्हणजे बघा Amazonचं वगैरे तुम्हाला जे पॅकिंग येतं त्याच्यामध्ये एअरचं बबल असतं, मग ते त्याला बरोबर प्रोटेक्शन वगैरे प्रोव्हाइड करतं. तसं हे जे फ्लुइड आहे हे मेम्ब्रान सिक्रेट करणार आणि ते त्याला लंग्सला एका प्रॉपर पोझिशन मध्ये ठेवण्यासाठी हेल्प करणार. कारण की लंग्स मध्ये काय होतंय, मूवमेंट होत आहे. ओके, मग ते पॉइंट दिले बघा. बिटवीन द टू प्लुरल मेम्ब्रान देर इज अ कॅव्हिटी कॉल्ड प्लुरल कॅव्हिटी, कॉल इट ॲज अ, की तुम्ही ह्या डायग्राम मध्ये पण बघू शकता, लंग वरती डबल लेअरचं कव्हरिंग आहे आणि त्या डबल लेअर मध्ये कॅव्हिटी आहे. त्या कॅव्हिटी मध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ प्लुरल फ्लुइड, त्याच्यामध्ये फ्लुइड आहे that is called it as a pleural fluid. Now the next part, and that fluid is secreted by the membrane, म्हणजे हे जे मेम्ब्रेन आहे तेच त्याला सिक्रेट करते. Now the next part, that is division. Okay, सपोज करा की हे जे लंग्स आहे ते स्वतःच आहे, म्हणजे आपण जर स्वतःचं लंग्स घेतलं तर राईट साइड म्हणजे आपलं हे येणार आणि हे लेफ्ट साइड. बट जर आपण डायग्रामॅटिकली दाखवायला गेले मग ते उलट दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला समोर जे दिसतंय हे साइड झाली राईट आणि ही साइड झाली, म्हणजे आपण स्वतःचं लंग जर बघितलं म्हणजे हे साइड झालं राईट आणि हे साइड काय झालं लेफ्ट. नाउ यू कॅन सी दॅट डिव्हिजन. The right one lungs is bigger. Now you can see the diagram that right one lungs is bigger than left one. Left one थोडंसं smaller आहे, right one bigger आहे. And the right one lungs is divided into a three cavity. Right वाले जे lungs आहे ते three lobes मध्ये divide होते. You can see that this is the first one lobe, हे division आहे. Then second one lobe,
and the third one lobe because it is bigger, and the left one lung is smaller and it is divided into only 2 lobes. This point दिले. The right lung is a larger and divides into 3 lobes, while the left lung is smaller and it is divided into only 2 lobes. मयुरी, तुमचं 23 नंबर मयुरी, तुमचं व्हिडिओ ऑन आहे. 23 नंबर मयुरी, तुमचं व्हिडिओ ऑन आहे. ओके, सी ऑल ऑफ यू लिसन हियर. ओके, सी ऑल ऑफ यू लिसन हियर. सो आपण हे पार्टी हे बघितलं. नाउ द नेक्स्ट पार्ट. Each lobe of a lungs has a terminal bronchi. लंग्स मध्ये जे डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये परत काय जाणार बघा, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. टर्शरी ब्रोंकाय तिघांमध्येही आहे, प्लस ब्रोंकिओल्स. टर्शरी ब्रोंकाय नंतर जे ब्रोंकिओल्स आहे ते लंग्स मध्ये गेलेलं आणि ते तिन्ही तुम्हाला याच्यामध्ये दिसत असणार, तिन्ही लोब्स मध्ये दिसतात. सो each lobes of a lung has a terminal bronchi ending in a bunch of air sac. ओके, हे जे पार्ट आहे या टाइपच्या एअर साक मध्ये जाते, ब्रोंकियल्स पार्ट, दॅट इज कॉल्ड इट एज अल्व्होली, अँड ईच लोब्स कन्सिस्ट ऑफ 10 to 12 अल्व्होली. अल्व्होली म्हणजे बघा हे ग्रुप ऑफ बंच, म्हणजे ग्रुप ऑफ ग्रेप्स जे ब्रंच टाइप आहे स्ट्रक्चर, दिस इज कॉल्ड इट एज अल्व्होली. अँड हाऊ मेनी अल्व्होली आर प्रेझेंट इन ईच लोब, म्हणजे या एका लोब मध्ये 10 to 12, या एक दुसऱ्या लोब मध्ये 10 to 12 आणि या तिसऱ्या लोब मध्ये 10 to 12. असंच या साइडला पण 10 to 12 आणि 10 to 12 अल्व्होली इज प्रेझेंट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ अल्व्होली? दॅट ग्रेप्स बंच ऑफ स्ट्रक्चर आहे, दिस इज कॉल्ड इट एज. आणि अल्व्होलस वेगळं, अल्व्होलस म्हणजे सिंगल, सिंगल म्हणजे ह्याच्यामध्ये हे सिंगल म्हणजे अल्व्होलस, आणि जर पूर्ण बंच म्हणजे काय आहे अल्व्होलीचं. नाउ वी विल सी अबाउट दॅट alveoli and alveolus. So the next part is alveola. There are a thin walled lobulated structure like a bunch of grass. Now you can see in this diagram or picture, this lung, inside a lungs there is a presence of grape like and a bunch like structure that is called it as an alveola. Each alveolus is surrounded by, each म्हणजे सिंगल आपण त्याच्यामधलं जर ग्रेप लाईक स्ट्रक्चर घेतलं, दिस इज कॉल्ड इट एज अ alveolus, which you can see in this diagram. If I'm taking a single alveolus, so each alveolus is surrounded by network of capillary, that is pulmonary artery and vein. You can see in this diagram. प्रत्येक सिंगल जे स्ट्रक्चर आहे that is called it as a alveolus, and that alveolus it is surrounded with a artery and vein, pulmonary artery and vein, which you can see in this diagram. ह्याच्यामध्ये बिगर फॉर्म मध्ये, पण हे प्रत्येक अल्व्होलस वरती काय आहे आर्टरी आणि वेनचं स्ट्रक्चर. These have highly elastic, that is movement wall made up of single layer of squamous epithelium. What is the meaning of function of squamous epithelium? जे की कशासाठी हेल्प करते, ऍब्झॉर्प्शन साठी हेल्प करते. लक्षात ठेवा, कारण की इकडे काय होणार आहे, मूवमेंट होणार आहे ना, एअरचं मूवमेंट होणार आहे. सो स्कमस एपिथेलियम रेस्टिंग ऑन अ बेसमेंट मेम्ब्रेन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. देर आर अबाउट 700 million alveoli in the lungs, and they provide the surface area for exchange of gases. म्हणजे हे बघा, नाउ कॅन सी दिस डायग्राम, हे जे पल्मनरी आणि आर्टरी आहे हे अल्व्होलस मधून काय करतात, जे फ्रेश एअर येते, in that oxygen concentration is high, so that oxygen is going inside a blood, and inside a blood there is a CO2 concentration is high. ते कशामध्ये जाते, या एअर साक मध्ये, आणि असं करून काय होते, gaseous exchange is a take place in that region. Now the last part of that human respiratory system, that is diaphragm. Now what is the meaning of diaphragm? आपण हे तुम्ही वर्ड आधी ऐकले असणार. कुठे तुम्ही ऐकलेलं आहे डायफ्राम म्हणून वर्ड, तर तुम्ही मायक्रोस्कोप मध्ये ऐकलेलं असणार. मायक्रोस्कोप मध्ये लाईट कमी किंवा जास्त करण्यासाठी खाली मिररच्या वरती एक पार्ट असतं, दॅट इज आपण मुवमेंट करतो, दिस इज कॉल्ड इट एज अ डायफ्राम. इन ह्युमन बॉडी there is also a part
which will divides our thoracic cavity and लोअर मोस्ट पार्ट ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. म्हणजे आपलं जे ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आणि हे जे थोरॅसिक कॅव्हिटी आहे दोघांना एक डिव्हिजन करणार हे मस्क्युलर पार्ट आहे, सेप्टम आहे. दिस इज कॉल्ड इट ॲज अ डायफ्राम. ओके, सो diaphragm, what is the meaning of diaphragm? Diaphragm is a muscular septum that separates the thoracic abdominal cavity. Septum, that is called it as a diaphragm. Now it is dome shape and on a okay, see all of you listen here. So we are on a second point, that is it is dome shape and on a contraction it becomes a flat. Now you can see that normally एक्सहेलेशनच्या वेळी म्हणजे जेव्हा एअर बाहेर जाते त्यावेळी या डायफ्रामचं स्ट्रक्चर कसं आहे, डोम शेप. ओके, असं या टाइप मध्ये. नाउ when there is a inhalation is a take place, इनहेलेशनच्या वेळी काय होणार आहे, एअर इज गोइंग इनसाइड. इनहेलेशनच्या वेळी एअर मध्ये जाईल म्हणजे आपलं जे लंग्स आहे त्याचं साईज इन्क्रीज होणार. सो अल्टिमेटली दॅट डायफ्राम जे डोम शेप आहे ते कसं होऊन जाणार आहे, फ्लॅट होऊन जाणार. सो नाउ कॅन सी दॅट डायफ्राम जे डोम शेप आहे ते इनहेलेशनच्या वेळी का होणार, मीन्स ऍट द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्शन व्हेन एअर इज कमिंग इनसाइड ऍट दॅट टाइम जे डायफ्राम आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन होऊन ते का होणार आहे, फ्लॅट होऊन जाणार. सो दॅट विल इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर द इनहेलेशन. इनहेलेशनच्या वेळी सरफेस एरिया इन्क्रीज करण्यासाठी ते काय करणार आहे, हेल्प करणार.